नेक्स्ट पॉईंट आहे मेथड फॉर ऑप्टेनिंग कोहेरंट सोर्सेस. तर कोहेरंट सोर्सेस जे दोन कोहेरंट सोर्सेस ऑप्टेन करण्यासाठी काही मेथड्स आहेत. त्यामुळे आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. तर एकाच सोर्सपासून आलेलं लाईट जे आहे हे दोन वेगवेगळे सोर्स घेऊन आपण जर लाईट मिक्स केली तर त्यामध्ये त्या 6 कंडिशन जे आहेत इंटरफरन्सच्या त्या सॅटिस्फाय होत नाही. त्यामुळे आपण इथं एकाच सोर्सपासून आलेलं लाईट जे आहे त्याचे परत 2 व्हर्च्युअल सोर्सेस करून आपण त्या 2 व्हर्च्युअल सोर्सेसपासून आलेले लाईट जे आहे ते आपण इंटरफेअर करतो. याच्यामध्ये 6 कंडिशन सॅटिस्फाय होतात. त्यासाठी वेगवेगळे मेथड्स आहेत. त्यामध्ये पहिली मेथड आहे ती लॉयड्स मिरर. याची ही डायग्राम आहे आणि करस्पॉन्डिंग हे ॲनिमेशन आहे. तर हा जे लॉयड्स मिरर जे आहे ह्याचं मेथड जे आहे ह्यामध्ये द लाईट फ्रॉम अ सोर्स इज मेड टू फॉल ॲट ग्रॅझिंग अँगल ऑन अ प्लेन मिरर. तर सोर्सपासून येणारा लाईट जे आहे हा सोर्स आहे रिअल सोर्स. इथून येणारी हा मिररवरती लाईट इन्सिडेंट होते. इथून ही रिफ्लेक्टेड लाईट आहे. ही रिफ्लेक्टेड लाईट आणि ही डायरेक्ट इन्सिडेंट लाईट आहे. Light falls directly on the screen as shown by the blue lines and light falls after reflection shown by the red line. तर डायरेक्टली हा जो सोर्स आहे हा सोर्सपासून जी लाईट इमिट झाली आहे ते आपण ब्लून दाखवलेलं आहे. त्यानंतर मिररवरती इन्सिडेंट होऊन रिफ्लेक्ट होऊन गेलेली लाईट जे हे आपण रेड कलरने दाखवलेलं आहे. इथं यामध्ये द रिफ्लेक्टेड लाईट appears to come from a virtual source and so we get two sources. आता ही डायरेक्ट गेलेली लाईट जे ही वन लाईट आहे. आणखीन इथून जी ही मिररवरती इन्सिडेंट होऊन रिफ्लेक्ट होऊन आलेली लाईट जे आहे ह्या दोन लाईट जे रे आपण जर याचे बॅक साईड बघितलं तर आपल्याला ही लाईट इथून आल्यासारखी वाटते. मीन्स ॲपियर्स टू कमिंग फ्रॉम दिस पॉईंट. आपल्याला इथून आल्यासारखी भासते वाटते पण ॲक्च्युली इथून आलेलं असतं लाईट हे आपल्याला 2 व्हर्च्युअल सोर्सेस इथं मिळतात. दे आर डिराइव्ड फ्रॉम अ सिंगल सोर्स अँड हेन्स आर कोहेरंट. आता हे जे दोन्ही सोर्स जे आहेत हे या सिंगल सोर्सपासून डिराइव्ड झाले आहेत आणि 2 सोर्स आपल्याला इथे मिळालेले आहेत आणि हे कोहेरंट आहे. आणि कोहेरंट जे आहे त्यानंतर हे जे 2 सोर्स आहेत हे इंटरफरन्सच्या 6 कंडिशन सॅटिस्फाय करतात आणि त्यामुळं इथं आपल्याला दोन्ही लाईट जे आहेत ह्या दोन्ही लाईट मिक्स झाल्यानंतर आपल्याला इथे इंटरफरन्स मिळतो. हे तिथं ह्याच्यामध्ये ॲनिमेशनमध्ये पण दाखवलेलं आहे. हा सिंगल रेज ऑफ लाईट आहे. हा डायरेक्ट सोर्स आलेला आहे. हा इथं मिररवरती पण इन्सिडेंट केलेला आहे. हा लेसर आहे. हा लेसर डायरेक्ट पण इथं इन्सिडेंट होतो आणि मिररवरती रिफ्लेक्ट होऊन पण लाईट जे इन्सिडेंट होते ह्या दोन्ही लाईट जे आहेत मिक्स होऊन आपल्याला इंटरफरन्स मिळतात. हा डायरेक्ट सोर्स आहे. तर सोर्स ह्याचा आणि इथं ही स्क्रीन आहे. ह्या स्क्रीनवरती आपल्याला इंटरफरन्स फ्रिंजेस मिळतात. ही पहिली मेथड आहे 2 व्हर्च्युअल सोर्सेस मिळण्यासाठी कोहेरंट सोर्सेस लॉयड्स मिरर. नेक्स्ट वन इज मेथड्स फॉर ऑप्टेनिंग कोहेरंट सोर्सेस. आपण कोहेरंट सोर्सेस ऑप्टेन करण्याच्या वेगवेगळ्या मेथड आपण पाहत आहोत. त्यामध्ये पहिली मेथड आपण लॉयड्स मिरर पाहिलेलं आहे. ही सेकंड मेथड आहे फ्रेस्नल बायप्रिझम. आता आपण बायप्रिझम वापरून आपण इथं कोहेरंट सोर्सेस मिळवायचे. त्यामध्ये ही याची एक्सपेरिमेंटल डायग्राम आहे. अरेंजमेंट आहे बायप्रिझमची. हे करस्पॉन्डिंग ॲनिमेशन आहे. तर याच्यामध्ये अ बायप्रिझम इज अ प्रिझम with vertex angle of nearly 180 degree and refracting angle ranging from 30 minutes to 1 degree. आता या बायप्रिझमचे जे व्हर्टेक्सचा अँगल असतो हा व्हर्टेक्सचा अँगल जवळपास 180 डिग्री असतो. आणखीन अदर जे अँगल आहे रिफ्रॅक्टिंग अँगल हा रिफ्रॅक्टिंग अँगल आणखीन इकडचा हा रिफ्रॅक्टिंग अँगल ह्याच्यामध्ये हा इथं रिफ्रॅक्टिंग अँगल आहे आणि याच्यामध्ये इकडं हा रिफ्रॅक्टिंग अँगल आहे. हे रिफ्रॅक्टिंग अँगल जवळपास 30 मिनिट्स टू 1 डिग्री म्हणजेच काय हाफ डिग्री टू 1 डिग्री हे रेंजिंग असतं. आणि हा व्हर्टेक्सचा अँगल जे आहे हा 180 डिग्री जवळपास असतो. द रिफ्रॅक्टिंग एज ऑफ द बायप्रिझम इज केप्ट पॅरलल टू द लेंथ ऑफ द स्लिट. आता ही जी रिफ्रॅक्टिंग एज आहे इथं ही रिफ्रॅक्टिंग एज आहे. ही रिफ्रॅक्टिंग एज ह्या स्लिटला पॅरलल ठेवलेलं असते. मोनोक्रोमॅटिक लाईट फ्रॉम सोर्स इज मेड टू पास थ्रू द नॅरो स्लिट एस अँड फॉल ऑन द बायप्रिझम. आता मोनोक्रोमॅटिक सोर्सची लाईट जी आहे ह्या स्मॉल नॅरो स्लिटमधनं ह्या बायप्रिझमवरती फॉल केलेले असते. द 2 व्हर्च्युअल इमेजेस S1 and S2 आर कोहेरंट सोर्सेस ऑप्टेन्ड फ्रॉम अ सिंगल सेकंडरी सोर्स S. आता सिंगल सेकंडरी सोर्स जे हा सोर्सची लाईट ह्या बायप्रिझमवरती इन्सिडेंट झालेला आहे. रिफ्रॅक्ट होऊन पुढे गेलेले आहे. आणखीन इथं आपल्याला 2 S1 आणि S2 जे आहेत हे 2 व्हर्च्युअल सोर्सेस जे आहेत कोहेरंट सोर्सेस ह्या S सोर्सपासून तयार झालेल्या आपल्याला इथं दिसतात. The 2 waves coming from S1 and S2 interfere and form interference fringes. आता 2 जे
वेव्ह जे आहेत S1 पासून येणारी लाईट वेव्ह आणि S2 पासून येणारी लाईट वेव्ह ह्या दोन्ही वेव्ह मिक्स होऊन आपल्याला इथं शेडेड एरियामध्ये आपल्याला इंटरफेरन्सचा पॅटर्न मिळतो. ब्राईट डार्क फ्रिंजेस आपल्याला इथं पाहायला मिळतात. याच्यामध्ये बघा परत एकदा हा S1 सिंगल सोर्स ऑफ लाईट आहे. हा सिंगल सोर्स ऑफ लाईटची ही लाईट वेव्ह ह्या बायप्रिझमवरती इन्सिडेंट होते. बायप्रिझमवरती इन्सिडेंट होऊन रिफ्रॅक्ट होऊन इकडं ही लाईट वेव्ह गेलेल्या आहेत. आणि या ज्या लाईट वेव्ज आहेत ह्या लाईट वेव्ह आपल्याला इथून ह्या S1 पासून आणखीन S2 पासून आलेले आहेत असं वाटतं. मीन्स these two light waves are appears to diverge, that is appears to coming from S1 and S2. Hence this S1 and S2, these two sources are acts as virtual sources. यामध्ये हे व्हर्च्युअल सोर्स आपल्याला ॲक्ट झाल्यासारखं वाटतात. आणि ह्या दोन व्हर्च्युअल सोर्स पासून येणारी लाईट जी आहे ही लाईट मिक्स होऊन आपल्याला इथं ह्या शेडेड रिजनमध्ये इथं फ्रिंजेस मिळतात, बँड्स मिळतात आणि हे ब्राईट डार्क फ्रिंजेस आपल्याला इथं पाहायला मिळतात. यामध्ये सुद्धा ह्या ॲनिमेशनमध्ये बघा ह्या सोर्सची लाईट जी आहे ही सोर्सची लाईट ह्या बायप्रिझमवरती इन्सिडेंट झालेला आहे. इन्सिडेंट झाल्यानंतर ह्या लाईट वेव्ह ज्या इकडे मिक्स झाल्या आहेत ह्या लाईट वेव्ह आपल्याला इकडून S1 आणि इकडून जे S2 सोर्स आहे ह्या दोन सोर्सपासून आले तसं वाटतात. आणखी इथं इंटरफेरन्स पॅटर्न तयार होऊन आपल्याला इथं ह्या रिजनमध्ये हे ब्राईट डार्क आपल्याला फ्रिंजेस इथं मिळतात या ठिकाणी ह्या स्क्रीनवरती. आणि हे दोन सोर्स जे आहेत S1 आणि S2 इथं बघा हे लाईट दाखवले आहेत. ही लाईट वेव्ह इथे इन्सिडेंट झालेली आहे. ही लाईट वेव्ह इन्सिडेंट झाल्यानंतर ह्या बायप्रिझममधून पास होते. ही एका सिंगल सोर्सपासून येणारी लाईट आहे, सिंगल सोर्सची. आणि ही लाईट पुढं रिफ्रॅक्ट होऊन पुढं ह्या जे रिफ्रॅक्ट झालेले रेज आहेत हे रिफ्रॅक्ट झालेले रेज पुढे ह्या स्क्रीनवरती इन्सिडेंट होऊन ह्या दोन सोर्सचे लाईट जे आहेत इकडे आलेल्या रिफ्रॅक्शन आफ्टर रिफ्रॅक्शन. आणि इथं आपल्याला हा बँडचा फ्रिंजचा पॅटर्न ह्या स्क्रीनवरती दिसतो. इथं ब्राईट डार्क असे बँड्स इथे तयार झालेले आहेत. ह्या स्क्रीनवरती ABCD स्क्रीन दाखवले बघा इथं याच्यावरती हे बँड्स तयार झालेले आहेत. आणि हे जे लाईट सोर्स आहेत हे लाईट सोर्सची जी लाईट रिफ्रॅक्ट होऊन आलेले आहेत हे इथं जे इथं बँड्स आपल्याला मिळाले हिचे ही लाईट आपल्याला पाठीमागून इकडून ह्या दोन व्हर्च्युअल सोर्सपासून इथं दाखवले बघा ह्या दोन व्हर्च्युअल सोर्सपासून आल्यासारखे वाटते, भासते. इथं ह्यामध्ये रे डायग्राम दिसते बघा. हे रेज आता इथं 4 रेज हे चालले आहेत तिथं इन्सिडेंट ह्यावरती होतात ह्या बायप्रिझमवरती इथे इन्सिडेंट झालेले आहेत. हे रेड रे आणखीन रिफ्रॅक्शन नंतर हे आफ्टर रिफ्रॅक्शन बघा इकडं रिफ्रॅक्शन होऊन चाललेले रे आहेत. रेड कलरचे रे आपल्याला इथे दिसतात. आणि हे रेड कलरचे रे आफ्टर रिफ्रॅक्शन इथं इंटरफेअर होऊन इथं इंटरफेरन्सच्या फ्रिंजेस मिळतात. ह्या स्क्रीनवरती आपल्याला ब्राईट डार्क फ्रिंजेस ऑप्टेन होतात. इथं हे रेज आता इथं इंटरफेस झालेले आहेत. लाईट कमिंग फ्रॉम S1 सोर्स, लाईट कमिंग फ्रॉम S2 सोर्स. दीज टू लाईट वेव्स मिक्स टुगेदर अँड इंटरफेरन्स टेक्स प्लेस हिअर. These lights are appears to coming from this S1 source and this S2 source. ह्या दोन लाईट ज्या आपल्याला इथून आणि इथून आल्यासारखे वाटतात, ॲपियर होतात, भासतात. आणि ह्या ज्या लाईट आहेत ह्या लाईट इथं मिक्स होऊन आपल्याला इथं फ्रिंजेस मिळालेले आहेत. ह्या इथं स्क्रीनवरती फ्रिंजेस दिसतात बघा ह्या ब्राईट डार्क फ्रिंजेस. ही सेकंड मेथड आहे. फ्रेशनल बायप्रिझम वापरून आपण हे दोन व्हर्च्युअल सोर्सेस तयार केलेले आहेत. आणि इथं या इंटरफेरन्सच्या 6 कंडिशन सॅटिस्फाय होतात. आणि 6 कंडिशन सॅटिस्फाय झाल्यामुळे इथं इंटरफेरन्स होतो आणि आपल्याला इथं स्क्रीनवरती बँड्स मिळतात. Next point is optical path. If the light wave travels in a distance delta x in vacuum, its phase changes by. जर लाईट वेव्ह व्हॅक्यूममध्ये डेल्टा एक्स एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं तर त्याच्यामध्ये झालेला फेज चेंज आहे हा फेज चेंज डेल्टा फाय इक्वल टू के इंटू डेल्टा एक्स वेअर के इज ओमेगा बाय सी. hence equation becomes omega delta x by c where k is equal to omega by c. This is the phase change if the wave travels delta x distance in vacuum. In case the wave is traveling in a medium having a refractive index n, its phase changes by. जर वेव मीडियम ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n आहे अशा मीडियममधून ट्रॅव्हल झाली तर त्या वेवचा चेंज झालेला फेज आहे हा फेज delta phi dash equal to k dash delta x where k dash is omega n by c. Hence equation becomes omega n delta x by c and this n into delta x replaced by delta x dash. Hence omega delta x dash by c where delta x dash equal to n into delta x. This is the phase change by wave traveling in medium having refractive index n. If a path
length of delta x in a medium of refractive index n is equivalent to path length of n into delta x in vacuum. तर डेल्टा एक्स हे मीडियम मधला पाथ ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n आहे हा इक्विव्हॅलंट असतो की जो व्हॅक्यूम मध्ये n इंटू डेल्टा एक्स इतक्या पाथला इक्विव्हॅलंट असतो and where n into delta x is called the optical path traveled by the wave. आणि ह्या टर्मलाच n into delta x ला optical path traveled by the wave असे म्हणतात. Optical path in a medium can also be defined as the corresponding path in a vacuum that the light travels in the same time as it takes in a given medium. तर गिवन मीडियम मध्ये जेवढ्या टाइम मध्ये लाईट वेव्ह ट्रॅव्हल करते डिस्टन्स तेवढ्याच टाइम मध्ये जे काय पाथ जे काय डिस्टन्स व्हॅक्यूम मध्ये ट्रॅव्हल करते ते म्हणजेच ऑप्टिकल पाथ डिफरन्स असं ऑप्टिकल पाथ डिफरन्स असे म्हणतात त्याला. नाउ time is equal to distance upon velocity. This is well known equation. Now putting values, that is again time is equal to distance upon velocity, the same for medium as well as vacuum, that is distance in medium divided by velocity in medium, or distance in vacuum divided by velocity in vacuum. This is time. Now rearranging terms, take this distance in vacuum to this side and velocity in medium this side, then equation becomes distance medium divided by distance vacuum and velocity medium divided by velocity vacuum. That is here rearranging terms, distance vacuum divided by distance medium, velocity in vacuum divided by velocity in medium, and take this distance medium this side, that is the vacuum equal to distance velocity in vacuum divided by velocity in medium into distance traveled by wave in medium. This is known as optical path, and its optical path is nothing but this velocity in vacuum divided by velocity in medium is nothing but refractive index, hence this replaced by refractive index n, and d medium is as it is, hence optical path is equal to refractive index into distance traveled by wave in medium. Thus a distance d travel in a medium of refractive index n introduces a path difference. Now distance traveled by medium is d, then path difference is distance traveled by this vacuum is n into d minus d, that is difference distance traveled by wave in medium minus distance traveled by wave in vacuum. This difference is known as path difference. Then nd minus d, and putting this value, then this take this d common here, then d into bracket n minus 1 over a ray traveling equal distance through vacuum. This is path difference. If we introduce a transparent plate of thickness t and refractive index n in front of slit, then the optical path traveled. आपण दोन ज्या स्लिट आहेत त्या दोन स्लिटपैकी एका स्लिटला आपण जर एक ट्रान्सपरंट प्लेट ज्याचा थिकनेस स्मॉल टी आहे अशी प्लेट आणि ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n आहे अशी प्लेट आपण जर त्याला कव्हर केली एका स्लिटला S1 आणि S2 पैकी दोन्ही स्लिटपैकी, तर ऑप्टिकल पाथ डिफरन्स जे आहे दोन्ही वेव्हमध्ये ट्रॅव्हल झालेला ऑप्टिकल पाथ डिफरन्स जे आहे हा पाथ डिफरन्स n-1 इंटू टी इतका असतो. नेक्स्ट पॉइंट इज डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. What is diffraction? Now diffraction is phenomenon in which light bends near a edge of obstacle and spreads into its geometrical shadow. तर जनरली आपल्याला माहिती आहे की light always travels in straight line. This is known as a rectilinear propagation of light. But light bends in certain conditions. Now this condition is if obstacle or slit width is comparable to wavelength, then light bends near that obstacle. That is light bends near obstacle or edge and spreads into its geometrical shadow. त्याच्या geometrical shadow च्या साईडला ती बेंड होते लाईट. जर त्या एजची किंवा ऑब्स्टॅकलची किंवा स्लिटची विड्थ जी आहे ही लाईटला कंपॅरेबल असेल त्यावेळी लाईट ही बेंड होऊ शकते आणि ह्या फेनॉमेनॉला आपण डिफ्रॅक्शन असं म्हणतो. देर आर टू टाइप्स ऑफ डिफ्रॅक्शन्स, फ्रेशनल अँड फ्रॉनऑपर डिफ्रॅक्शन. दोन प्रकारचे डिफ्रॅक्शन्स आहेत, फ्रेशनल आणि फ्रॉनऑपर. त्यामध्ये पहिलं जे आहे फ्रॉनऑपर डिफ्रॅक्शन. In Fraunhofer diffraction, if the distance between the source of light, obstacle or slit and the screen are very large, the diffraction is called Fraunhofer diffraction. त्यामध्ये सोर्स ऑफ लाईट आणि ऑब्स्टॅकल आणखीन ऑब्स्टॅकल आणि स्क्रीन याच्यामधलं डिस्टन्स जे आहे हे व्हेरी लार्ज असतं फ्रॉनॉपर डिफ्रॅक्शनमध्ये. द वेवफ्रंट इन्सिडंट इज प्लेन वेवफ्रंट. तर यामध्ये इन्सिडंट वेवफ्रंट ही प्लेन वेवफ्रंट असते फ्रॉनॉपरमध्ये. इफ द for this the source of light at the focus of a convex lens so that the plane wavefront is
incident on this obstacle, and another convex lens is used on the other side of the obstacle to make pattern visible on the screen. तर आपण प्लेन वेव्हफ्रंट जे ही प्लेन वेव्हफ्रंट मिळण्यासाठी आपण कॉन्वेक्स लेन्सच्या फोकसला आपण सोर्स ठेवायचा, आणखी त्यातून जी लाईट इमिट होईल ती पॅरल असेल आणि त्यामुळे आपल्याला प्लेन वेव्हफ्रंट मिळेल आणि ही प्लेन वेव्हफ्रंट आपण ऑब्स्टॅकलवरती स्लिटवरती इन्सिडेंट होईल. आणखीन इन्सिडेंट झाल्यानंतर जे पॅटर्न मिळण्यासाठी हे लॉंग डिस्टन्स पॅटर्न जे असतो हे कमी अंतरावर आपल्याला पॅटर्न मिळण्यासाठी प्रत्येक आपण लेन्स टाकून आपण स्मॉल डिस्टन्सला आपण स्क्रीनवरती हिची इमेज मिळवू शकतो. फ्रॉनॉपर डिफ्रॅक्शनमध्ये हे जे फ्रॉनॉपर डिफ्रॅक्शनचे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. नेक्स्ट वन इज फ्रेशनल डिफ्रॅक्शन. इन दिस फ्रेशनल डिफ्रॅक्शन, in this case the distances are much smaller and the incident wavefront is either cylindrical or spherical depending upon the source. A lens is not required to observe the diffraction pattern on the screen. तर याच्यामध्ये डिस्टन्सेस जे आहेत, सोर्स ऑब्स्टॅकल आणखीन ऑब्स्टॅकल स्क्रीन हे डिस्टन्स व्हेरी स्मॉल असतं. आणखीन यामध्ये जे वेव्ह फ्रंट वापरतो आपण ही सिलेंड्रिकल किंवा स्पेरिकल वेव्ह फ्रंट असते, ती सोर्सवर डिपेंड असते. आणखीन ह्याच्यामध्ये लेन्स इज नॉट रिक्वायर्ड टू ऑब्झर्व डिफ्रॅक्शन पॅटर्न. डिफ्रॅक्शन पॅटर्न हा कमी अंतरावरती डिस्टन्स कमी अंतरावरती मिळत असल्यामुळं इथं लेन्सची काही जरूरत नाही, म्हणजे डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळवण्यासाठी लेन्स इज नॉट रिक्वायर्ड हिअर. These are the some important points about Fraunhofer and Fresnel diffraction. There are two types of diffractions, Fresnel and Fraunhofer. Next point is experimental setup for Fraunhofer diffraction. आता आपण दोन टाईपचे डिफ्रॅक्शन ऑलरेडी पाहिलेले आहेत, फ्रेशनल डिफ्रॅक्शन आणि फ्रॉनॉपर डिफ्रॅक्शन. त्यामध्ये आपण फ्रॉनॉपर डिफ्रॅक्शन जे आहे हे इन डिटेल आपण स्टडी करायचं येतं. ह्याच्यासाठी हा फ्रॉनॉपर डिफ्रॅक्शन जे आहे ह्याचं एक्सपेरिमेंटल सेटअप आहे, याचं ॲनिमेशन आहे फ्रॉनॉपर डिफ्रॅक्शनचं. नाव a monochromatic source of light S at the focus of the converging lens, so the emerging beam will be plane parallel and plane wavefront. आता इथं हा सोर्स आहे मोनोक्रोमॅटिक सोर्स S. याची डायव्हर्जन बीम जे आहेत हे डायव्हर्जन बीम ह्या कॉन्वेक्स लेन्सवरती इन्सिडेंट केले आहेत आणि कॉन्वेक्स लेन्सवरती इन्सिडेंट होऊन यातून जे रिफ्रॅक्ट होऊन जे रे इमिट झाले आहेत हे पॅरलल बीम ऑफ लाईट आहे. हे एकमेकाला रेज पॅरलल आहेत. इथं हे डायरेक्ट रेज तेवढे जिथे ह्या ॲनिमेशनमध्ये दाखवले, तिथं ही लेन्स दाखवलेली नाही, पण इकडे एक लेन्स आहे. लेन्सवरून जे पास होऊन जे रे आले आहेत हे पॅरल बीम ऑफ लाईट आहे. आणि हा पॅरल बीम ऑफ लाईट ही प्लेन वेव्हफ्रंट असते आणि ही प्लेन वेव्हफ्रंट आपण ह्या स्लीटवरती, इथं पण ही स्लीट आहे, ह्या स्लीटवरती इन्सिडेंट केलं, इथं पण ही स्लीट आहे, ह्यावरती इन्सिडेंट केलं आहे. These are incident on the diffracting slit. आता हे पॅरलल जे बीम ऑफ लाईट आहे, हा पॅरल बीम ऑफ लाईट हा इन्सिडेंट डिफ्रॅक्शन स्लीट जे आहे, तर स्लीट आहे, ह्या स्लीटवरती हे रेज पॅरल बीम ऑफ लाईट रेज हे इन्सिडेंट झाले आहेत. इमर्जंट बीम इज इन्सिडेंट ऑन अनदर कॉन्वर्जिंग लेन्स दॅट फोकस द बीम ऑन अ स्क्रीन. आता हा पण डिफ्रॅक्शन झाल्यानंतर जे बाहेर पडला बीम आहे हा पॅरल बीम आहे. हा बीम जे आहे पॅरल बीम इन्फायनाइट डिस्टन्सला मीट होतो किंवा इंटरफेअर होतो, म्हणून आपण ते इमिडिएटली कमी डिस्टन्सवरती इमेज मिळण्यासाठी आपण इथे कॉन्वेक्स लेन्स टाकलेले आहे आणि हा पॅरल बीम ह्या कॉन्वेक्स लेन्सवरती पडल्यानंतर कॉन्व्हर्जंट होतो. कॉन्व्हर्जन होऊन आपला इथं एका ठिकाणी ह्या ठिकाणी इमेज मिळते स्क्रीनवरती. असे वेगवेगळ्या डिफ्रॅक्शनचे वेगवेगळ्या ठिकाणी इमेज मिळतात. इथे ॲनिमेशनमध्ये पण आहे. हा पॅरल बीम आपण लेन्सवरती इन्सिडेंट केल्यानंतर कॉन्व्हर्जला इथे इमेज मिळालेले आहे. In the case of the circular aperture, S is the point source and the lens are biconvex. आता इथं हा सर्क्युलर ॲपर्चर आहे आणि S हा पॉईंट सोर्स आहे आणि लेन्स ही बायकॉन्वेक्स लेन्स आहे. फॉर लिनियर एलिमेंट्स लाईक स्लीट फोकस इमेज इज ऑल्सो लिनियर. जर आपण इथं स्लीट जे आहे ही लिनियर वापरली तर इमेज पण लिनियर मिळते. हे आपण सर्क्युलर जर वापरली तर सर्क्युलर मिळते ह्या इमेज ह्या स्क्रीनवरती. नेक्स्ट वन इज फ्रॉनॉपर डिफ्रॅक्शन ॲट अ सिंगल स्लीट. तर सिंगल स्लीटवरती फ्रॉनॉपरचं डिफ्रॅक्शन कसं होतं आपण इन डिटेलमध्ये बघायचं आहे. त्यासाठी हे एक्सपेरिमेंटल सेटअप आहे, याचं करस्पॉन्डिंग ॲनिमेशन आहे. नाव द क्रॉस सेक्शन ऑफ द प्लेन वेव्हफ्रंट y डॅश इन्सिडेंट ऑन अ सिंगल स्लीट ऑफ विथ AB. AB ही सिंगल स्लीट आहे. ह्या सिंगल स्लीटवरती प्लेन वेव्हफ्रंट जे आहे y डॅश इकडून आलेली ही प्लेन वेव्हफ्रंट ह्या स्लीटवरती इन्सिडेंट झालेली आहे. The plane wavefront reaches the slit. Each slit element becomes the secondary source of cylindrical wavefront responsible for diffraction in all possible directions. तर या स्लीटवरची प्रत्येक स्लीट जी आहे ही प्रत्येक स्लीट ॲक्ट्स ॲज सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. आणखीन हा सोर्स ऑफ सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट होतो. आणखीन रिस्पॉन्सिबल फॉर डिफ्रॅक्शन इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. इथून जे वेव्ह बाहेर पडेल हे
ऑल पॉसिबल डायरेक्शनमध्ये बाहेर पडते आणि त्याच्यामध्ये डिफ्रॅक्शन होत असतं. The cylindrical lens kept near to the slit converges the emergent beam onto the screen kept at focus f equal to d. आता इथे एक कॉन्वर्जन लेन्स ठेवलेला आहे. हे कॉन्वर्जन लेन्स हे पॅरल बीम जे आहे हा पॅरल बीम कॉन्वर्ज करून हा इथं एक ठिकाणी या स्क्रीनवरती इमेज फॉर्म होते आणि हा स्क्रीन जे आहे इथून ह्या फोकसला ठेवलेला आहे ह्या लेन्सच्या, दॅट इज एफ इक्वल टू डी. एफ मीन्स फोकस ऑफ दिस लेन्स, फोकल लेंथ, अँड डी मीन्स डिस्टन्स बिटवीन लेन्स अँड दिस स्क्रीन, दॅट इज एफ इक्वल टू डी हिअर. Rays parallel to the axis, all these arrive to P naught with the same phase and produces constructive interference at P naught. आता P naught जे आहे इथं येणार रेज आहेत कमिंग फ्रॉम दिस एज A टू P naught अँड B टू P naught किंवा हे बाकीचे रे असतील ह्या सर्व रेज आहेत हे इन फेजमध्ये असतात, कारण डिस्टन्स ट्रॅव्हल बाय A टू P naught अँड डिस्टन्स ट्रॅव्हल बाय B टू P naught, दिस डिस्टन्स इज सेम, hence there is no path difference, no phase path difference in between these two waves. If there is no path difference, then constructive interference takes place. If constructive interference takes place, then the central point is bright point. Bright fringe will form at the center. इथं इन फेजमध्ये वेव्ह मिक्स होतात. ए पासून आलेली वेव्ह पी नॉटला आणि बी पासून आलेली पी नॉटला दोन्ही डिस्टन्स समान आहे. समान डिस्टन्समुळे इन फेज असते वेव्ह. इन फेज वेव्ह मिक्स झाल्यामुळे इथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतो आणि कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समुळे इथं ब्राईट स्पॉट तयार होतो. म्हणजे ऑलवेज सेंटरला पी नॉटला ब्राईट स्पॉट तयार होतो. इथं ॲनिमेशनमध्ये पण तेच आहे. इथून ए पासून आलेले वेव्ह इथं पी नॉटला, बी पासून आलेले पी नॉटला वेव्ह सेम डिस्टन्स ट्रॅव्हल झाल्यामुळं इथं आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समुळे इथं आपल्याला ऑलवेज इथं सेंटरला ब्राईट स्पॉट मिळतो. If point P at angular position theta, then path of rays between AB and AC are BC equal to A sin theta equal to lambda. जर आपण P पॉईंट घेतला, आपण हा P पॉईंट जे याचा अँग्युलर पोझिशन थीटा आहे, म्हणजे आपण स्टार्टिंगचा P नॉट जे घेतला आहे हा P नॉट पासून O पर्यंत आणि O पासून P पर्यंत हा जे अँगल आहे हा अँगल थीटा आहे. त्यामध्ये AB आणि AC जे रे आहेत, AB आणि AC ह्यामधला BC हा जे आहे हा BC हा इतका पाथ डिफरन्स आहे. म्हणजेच ए पासून पी पर्यंत जायला लागणारा पाथ जे आहे आणि बी पासून सी पर्यंत जायला लागणारा पाथ जे आहे ह्या दोन्ही पाथमध्ये BC इतका डिफरन्स आहे. हा BC डिफरन्स जे आहे आपण ट्रायंगल ABC हा जर कन्सिडर केला तर ABC हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि या राईट अँगल ट्रायंगलमध्ये साईन ए घेतल्यानंतर आपल्याला BC डिवाइड बाय AB येतं आणि AB म्हणजे स्लिट विड्थ ए आहे, म्हणून BC इक्वल टू A साइन थिटा आणि ही लॅम्बडा आहे. लेट K बी द मिड पॉईंट ऑफ AC. K हा जे आहे AC मिड पॉईंट आहे. देअरफॉर OK इक्वल टू हाफ इंटू BC. O टू K हे जे डिस्टन्स आहे त्या BCचे हाफ येतं आणि ते लॅम्बडा बाय 2 आहे. दस द पाथ डिफरन्स बिटवीन AP अँड OP इज, आता A टू P आणि O टू P जे ह्या दोन्हीमधला पाथ डिफरन्स आहे लॅम्बडा बाय 2 येतो. दस ऑल सच पेअर्स ऑफ पॉईंट्स बिटवीन AO अँड OB, आता A टू O अँड O टू B हे जे दोन हाफ पाथ जे आहेत इथून येणारे रेज आहेत सगळे विल प्रोड्यूस डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ॲट P. दिस मेक्स पॉईंट P टू बी द फर्स्ट मिनिमम. हे AO पासून येणारे इतर रे जे आहेत पीला आणि OB जे आहेत इथून येणारे जे पीला रे आहेत हे सर्व पाथ डिफरन्स यामध्ये हाफ असतो आणि इथं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतो आणि मिनिमम लाईट मिनिमम इंटेन्सिटीचा डार्क बँड इथं तयार होतो. हेन्स ॲट द लोकेशन ऑफ nth मिनिमा द पाथ डिफरन्स बिटवीन एक्स्ट्रीम रेज A साइन थिटा इक्वल टू n लॅम्बडा. आता हा पाथ डिफरन्स इथं ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. BC A साइन थिटा जे आहे हे मिनिमासाठी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्ससाठी डिस्ट्रक्टिव्ह हे डिफ्रॅक्शन जे आहे डिफ्रॅक्शनमध्ये ही n लॅम्बडा ही कंडिशन आहे, म्हणून आपण A साइन थिटा हा पाथ डिफरन्स n लॅम्बडाला इक्वेट केला आहे. फॉर मिनिमाची कंडिशन आहे n लॅम्बडा. सिमिलरली फॉर मॅक्झिमा द पाथ डिफरन्स बिटवीन एक्स्ट्रीम रेज ॲट nth मॅक्झिमा इज, हा nth मॅक्झिमा जे आहे मॅक्झिमासाठी कंडिशन आहे हा A साइन थिटा पाथ डिफरन्स आपण n प्लस हाफ लॅम्बडाला इक्वेट केला आहे. म्हणजे मिनिमासाठी n लॅम्बडा आहे आणि मॅक्झिमासाठी n प्लस हाफ लॅम्बडा आहे. A साइन थिटा हा पाथ डिफरन्स आहे, तिथं ॲनिमेशनमध्ये पण दाखवलेला आहे. पीला गेलेला रेज आहेत ए पासून पी पर्यंत आणि बी पासून पी पर्यंत हा इतका पाथ डिफरन्स आहे BC, आणि तो जर आपण मिनिममला कंडिशनला इक्वेट केला तर डार्क असतं. हा मॅक्झिमाची कंडिशन आहे, इथं n लॅम्बडा प्लस हाफ. हे सेंट्रलला ब्राईट असतं ऑलवेज, कारण हे डिस्टन्स ए पासून O पर्यंत आणि B पासून O पर्यंत इक्वल असतं.
ए पासून पी पर्यंत आणि बी पासून पी पर्यंत ह्या डिस्टन्समध्ये फरक आहे, डिफरन्स आहे. मग तो डिफरन्स जर इतका आला एन लॅम्बडा तर हे मिनिमम आहे, आणि तो एन प्लस हाफ लॅम्बडा आला तर तो मॅक्झिमम असतो. आपण ते मिनिमम मॅक्झिममला इक्वेट करून आपण ब्राईट अँड डार्कची तर कंडिशन सॅटिस्फाय केलेली आहे. नाउ path difference condition is sin theta equal to a sin theta equal to n lambda. Here if sin theta approximately equal to tan theta, when theta is very small, then again equal to theta. Now using this tan theta in this equation, now tan theta, this is the right angle triangle. In this right angle triangle, tan theta is opposite side divided by this adjacent side. This opposite side is, this is y, and this is d, that is f equal to d. Hence this y by d, theta equal to, where y is the distance of point P on the screen from the central bright point. आता सेंटरचा ब्राईट पॉईंट आहे, इथून ह्या P पॉईंटचा डिस्टन्स हे y आहे. द स्क्रीन बिईंग ॲट डिस्टन्स कॅपिटल D फ्रॉम द डिफ्रॅक्शन एलिमेंट. आता हे कॅपिटल D वरती स्क्रीन आहे. नेक्स्ट, दस द nth डार्क पॉईंट ऑन आयदर साइड ऑफ द सेंट्रल ब्राईट पॉईंट. आता सेंट्रल ब्राईटच्या इकडे ह्या साईडला किंवा ह्या साईडला आयदर साईडला n नंबरचा ब्राईट जे आहे, सॉरी डार्क, हा डार्क किती अंतरावरती डिस्टन्स तयार होतो तो nth डार्क आपल्याला काढायचा आहे. nth डार्क काढण्यासाठी आपण थीटा nth डार्क म्हणून आपण थीटा nd लिहिला आहे. थीटा अँगल काढायचा आपल्याला. अँगल म्हणजे हा जे अँगल आहे या सेंटरपासून किती अँगलवरती n नंबरचा डार्क तयार होईल हा अँगल आपल्याला बघायचा आहे. थीटा nd n अँगल nth डार्क, म्हणजे आपण ynd बाय कॅपिटल D, इथं थीटाची इक्वेशन आहे थीटा इक्वल टू y बाय डी. हेन्स आपण ते nth डार्क म्हणून आपण ynd nth डार्क डिवाइड बाय कॅपिटल D. But this condition is theta, this we can write is for dark condition n lambda by a, equating this for dark condition n lambda by a. डिफ्रॅक्शन मध्ये मिनिममची कंडिशन जे आहे, डार्कची कंडिशन जे आहे n lambda by a येते, कारण a sin theta equal to n lambda येतं. आपण इथं sin theta ऐवजी आपण थीटा घेतलं, a इकडे आणल्यानंतर थीटा इक्वल टू n lambda by a येतं. मग यामध्ये आपण रिअरेंज केलं, n lambda इथं ठेवलं, d इकडे आणल्यानंतर n ynD म्हणजे y डिस्टन्स आहे nth डार्क पॉईंट फॉर डार्कसाठी n लॅम्बडा d बाय d, आणि लॅम्बडा d बाय d हे विड्थ असतं म्हणून आपण n इंटू विड्थ. दिस इज द डिस्टन्स ऑफ nth डार्क बँड फ्रॉम सेंट्रल ब्राईट बँड. सेंट्रल ब्राईट बँड पासून n नंबरचा डार्क हे yn डिस्टन्स येतं, म्हणजे ह्या सेंटरच्या ब्राईट पासून n नंबरचा जे डार्क आहे किती अंतरावरती हे ynd येतं. ऑल्सो ॲट द nth ब्राईट पॉईंट ऑन आयदर साइड ऑफ द सेंट्रल ब्राईट पॉईंट. आता ह्या एनच्या ब्राईट पासून इकडचा ब्राईट, पहिला ब्राईट असेल, दुसरा ब्राईट असेल, असे सगळे अल्टरनेट डार्क ब्राईट आहेत. तर n नंबरचा ब्राईट ह्या सेंटरच्या ब्राईट पासून किती अंतरावर असतो ते आपण बघायचं आहे. परत ते इक्वेशन, सेम इक्वेशन इथं nth डार्कच्या ऐवजी आपण थीटा nth ब्राईट घेतलं, इथं सेम इथं थीटा इक्वल y बाय डी ह्या इक्वेशन आपण थीटा इक्वल y बाय डी घेतलंय, म्हणून आपण nth ब्राईटसाठी म्हणून आपण nth ब्राईटसाठी इथं फक्त सफिक्स चेंज केलेला आहे. मग ब्राईटची कंडिशन जे आहे n प्लस हाफ लॅम्बडा बाय a, तर ब्राईटची कंडिशन इक्वेट केली. हे आपण yn बी एका साईड ठेवलं, d इकडे आणल्यानंतर मल्टिप्लाय झाल्यानंतर n प्लस हाफ इंटू लॅम्बडा d बाय d, and this lambda d by d is nothing but width, hence n plus half into width. This is the distance of nth bright from center bright. सेंटरच्या ब्राईट पासून n नंबरचा ब्राईट म्हणजे पहिला ब्राईट असेल, दुसरा ब्राईट असेल, तिसरा ब्राईट असेल, किती अंतरावर असतात ब्राईट्स हे डिस्टन्स आपण इथं यावरून काढू शकतो. याने हे नंबर ऑफ ब्राईट बँड असेल. विड्थ ऑफ द सेंट्रल ब्राईट फ्रिंज, सेंटरची जी ब्राईट फ्रिंज तयार होते त्या सेंटरच्या ब्राईट फ्रिंजची विड्थ आहे, ही विड्थ 2 टाइम्स y1d. 1 नंबरचा डार्क जे आहे आणि सेकंडचा डार्क, ह्या दोन्हींचा डार्कचा आपण डिस्टन्स जर ॲड केलं तर आपल्याला सेंटरची विड्थ मिळते. म्हणून 2 टाइम्स y1d, फर्स्ट नंबरचा डार्क हे y एनडीच्या ठिकाणी फर्स्ट नंबर डार्क हे 2w, दॅट इज 2 इंटू लॅम्बडा डी बाय ए. इथं हिची किंमत आहे, एनची किंमत 2 टाकले पण इथं, त्यामुळे लॅम्बडा डी बाय डी ही सेंट्रल ब्राईट बँड, ज्या सेंट्रल ब्राईट बँडची विड्थ आहे. या इक्वेशन आपण सेंट्रल ब्राईट बँडची विड्थ काढू शकतो.